उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा पेपर झालाय, चालकचा पण पेपर झालाय, लिपिकचा पण या ठिकाणी पेपर झालेला आहे। आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो किती मार्क पडले हे तुम्हाला या ठिकाणी माहीतच आहे। तर या ठिकाणी किती मार्क आपल्याला पडलेले आहे आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज त्याचबरोबर जे ड्रायव्हरचं पद आहे त्याचबरोबर लिपिकचं पद आहे, तर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। आणि त्याचबरोबर जे असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट पाहायला भेटले की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून जे चालकचं पद आहे लिपिकचं पद आहे तर कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, पेपर पास होण्यासाठी किती मार्क आपल्याला असला पाहिजे जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठच्या शिपाई हमाल फराज चालक आणि लिपिक या पदाबद्दल माहिती वेळोवेळी अपडेट देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये किती मार्क पडले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे। मला या ठिकाणी एक रेशो घेता येणार आहे की मुलांना चालकमध्ये किती मार्क पडलेले आहे, कितीच्या रेशोनं मार्क पडले, लिपिकमध्ये कितीच्या रेशोनं मार्क पडले, शिपाई हमाल फराजमध्ये कितीच्या रेशोनं मुलांना मार्क पडले, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि असे सुद्धा जास्त विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई हमाल फराज लिपिक चालक या पदाबद्दल, तर ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू पाहता आहे, मी तुम्हाला शेवट या ठिकाणी सांगणार आहे की रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल, ठीक आहे। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहता, तर यामध्ये आपण सर्व काही माहिती आपण या ठिकाणी देणार आहे। तर बस सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो यावर्षी जो कडाबा हा कमी या ठिकाणी जाणार आहे, तर त्याचं जे कारण आहे त्याचं सर्वात मोठं कारण आहे विद्यार्थी मिळवणं जागा जास्त आहे। तर पहा यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं जागा जास्त आहे त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं कडाप कमी पाहायला भेटणार आहे। आणि पेपर सुद्धा सोपा होता, शिपाई हमाल फराजचा पण पेपर सोपा होता आणि लिपिकचा तुम्ही पाहिला असेल कशा प्रकारे पेपर होता आणि चालकचा तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे पेपर या ठिकाणी होता, तर ठीक आहे। तर यावर्षी जर आपण पाहिलं तर एकाच 15च्या रेशोने ते मुलं या ठिकाणी घेणार आहे, एकाच 10चा रेशो जर त्यांना नाहीच भेटला तर मग जे विद्यार्थी मिळवणं एकाच 15च्या रेशोने ते पोरं त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर एकाच 15च्या रेशोने जास्त पोरं या ठिकाणी पास केल्या जाणार आहे। जे लिपिकचं पद आहे त्यामध्ये 19 ते 20,000 पोरं पास केले जाणार आहे आणि जे शिपाई हमाल फराजचं पद आहे त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं जवळपास या ठिकाणी 13 ते 14,000 विद्यार्थी पेपरमध्ये पास केले जाणार आहे। आणि जे चालकचं पद आहे चालकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 600च्या आसपास या ठिकाणी 600 650च्या आसपास पोरं त्या ठिकाणी पास केले जाणार आहे एकाच 15चा रेशो जर लागला तर, ठीक आहे। तर माझ्या अंदाजाने या ठिकाणी एकाच 15चा रेशोच लागणार आहे, एका 10चा रेशो त्यांना भेटला नाही तर ते एकाच 15चा रेशो त्या ठिकाणी लावणार आहे, म्हणजे जास्त पोरं त्या ठिकाणी बोलावले जाणार आहे। जागेप्रमाणे एका जागेसाठी 15 विद्यार्थ्यांना बोलावलं जाणार, म्हणजे त्यांना एकाच 15चा रेशो त्या ठिकाणी म्हटला जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे पेपर तुम्ही पाहिला असेल सोपा पेपर होता शिपाई हमाल फराजचा, ठीक आहे। तर यावेळेस जर आपण पाहिलं तर पेपर जे विद्यार्थी मिळवणं सोपे आलेले आहे शिपाई हमाल फराजचा जो पेपर आहे तर या ठिकाणी थोडाफार या ठिकाणी सोपा आलेला आहे, म्हणजे एकदम हार्ड नाही आलेला आहे, एकदम हार्ड सुद्धा म्हणता येणार नाही आणि एकदम सोपा पण म्हणता येणार नाही, तर मीडियम लेवलचा आहे आणि चांगल्या पद्धतीने जे विद्यार्थी मिळवणं पेपर होता, ठीक आहे। तर आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला किती या ठिकाणी मार्क पडलेले आहे याबद्दल, ठीक आहे। तर चला मी तुम्हाला कडाप या ठिकाणी सांगून देतो किती जाणार आहे। तर बा जे लिपिक पहिले मी तुम्हाला लिपिकचा कडाप सांगणार आहे, त्याचबरोबर चालकचा कडाप सांगणार आहे आणि त्यानंतर शिपाई हमाल फराजचा कडाप तुम्हाला सांगणार आहे किती जाणार आहे। तर बा जे लिपिकचं पद आहे तर लिपिकचा जो पेपर आहे हा 90 मार्कासाठी होता, एक लक्षात ठेवा। तर लिपिकचा तुम्ही पेपर या ठिकाणी दिला असेल तर लिपिकचा जो पेपर आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ, तर लिपिक पदाचा पेपर हा 90 मार्काचा होता। तर इथला जो कडाप जाणार आहे 90 पैकी जे विद्यार्थी मिळवणं 60 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, 60च्या आसपास
आसपास या ठिकाणी जे लिपिकचं पद आहे, तर लिपिकचा जो कडाप आहे हा 60 मार्कावर जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठचा जो कडाप आहे लिपिकचा, तर 90 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 60 वर कडाप जाणार आहे. एवढाच काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर जवळपास या ठिकाणी तुम्हाला जर शिपाई जे लिपिकचं पद आहे, लिपिकमध्ये 90 पैकी जर तुम्हाला 60 ते 68च्या दरम्यान असाल तर नक्की आपण या ठिकाणी पेपर पास होणार आहे. एवढाच कडाप जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठचा. ठीक आहे, तर एवढा कडाप आहे. जास्तीत जास्त 68 धरा आणि कमीत कमी 60 ते 68च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे. ज्यांना 60 मार्क असेल तर पुढल्या प्रक्रियासाठी बोलावण्यात येऊ शकते, एक लक्षात ठेवा. तर एवढा काही कडाप जाणार आहे, अंदाजे एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा. आता त्यानंतरचं जे पद आहे तर ते होतं चालक. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठ यामध्ये चालक पदाचा पेपर झालेला आहे. तर पेपर हा 20 मार्काचा होता चालकचा. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी पेपर दिला आहे तर तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे तो पेपर होता. ठीक आहे, तर 20 मार्काचा पेपर होता. 20 पैकी तो कडाप जाणार आहे, हा 15 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. जे चालकचं पद आहे तर 15 ते 17च्या आसपास कडाप जाणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लिपिकचा जो कडाप आहे तर 20 पैकी जो कडाप जाणार आहे हा 15 ते 17च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढाच काही सेफ झोन आहे. जर तुम्हाला 14 तरी मार्क असेल तरी सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, तरी सुद्धा चान्सेस आहे. ठीक आहे, तर 15 ते 17च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे जे ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे. आता त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये जे शिपाईचं पद आहे, शिपाईचा जो पेपर हा 30 मार्कासाठी होता आणि 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर जवळपास या ठिकाणी 22 ते 26च्या आसपास कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. तुम्ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये 30 पैकी जर तुम्हाला शिपाई पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिपाई पदामध्ये 30 पैकी जर आपले 22 ते 26च्या दरम्यान जर मार्क येत असेल तर आपण सेफ झोनमध्ये तेवढाच की कडाप जाणार आहे शिपाई पदामध्ये. ठीक आहे, आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये जे हमालचं पद आहे, हमालचा जो पेपर हा 30 मार्कासाठी होता. आता 30 पैकी जो कडाप जाणार आहे हमालचा तर तो सुद्धा या ठिकाणी 22 ते 26च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. एवढाच की कडाप या ठिकाणी जाणार आहे हमाल पदामध्ये. ठीक आहे, थोडाफार कमी सुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये जे फराशीचं पद आहे तर फराशमध्ये जो कडाप जाणार आहे 30 पैकी जो कडाप जाणार आहे तर हा 30 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 26च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एवढा काही सेफ झोन आहे. कमी कडाप यावर्षी जाणार आहे कारण की एकाच 15च्या रेशोमध्ये मुलं त्या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा. कटाप कमी जाण्याचं जे कारण आहे तर ते म्हणजे मेन या ठिकाणी जागा जास्त आहे. जागा जास्त असल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कटापवर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम पडतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पेपर तुम्ही पाहिला असेल कशा प्रकारे होता. तर या ठिकाणी जो कटाप आहे विद्यार्थी मित्रांनो एवढा काही सेफ झोन आहे, मी जो तुम्हाला सांगितलं एवढाच जाणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आपलं आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो आपली टेस्ट असणार आहे, जसं आता शिपाई हमाल फराशमध्ये पाहिलं तर 30 मार्काचा पेपर होणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झाले तर त्यांच्यासाठी 10 मार्कासाठी शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे, 10 मार्कासाठी मुलाखत होणार आहे, तर 50 पैकी मेरिट लागणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे जास्त कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कटऑफ कधी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगून देतो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजांवर खंडपीठमध्ये जो रिझल्ट लागणार आहे, कटऑफ लागणार आहे, हा जे विद्यार्थी मित्रांनो मेच्या एंडिंगला लागणार आहे. म्हणजे 30 मे पर्यंत आपल्याला पाहायला भेटू शकते. आणि 30 मे पर्यंत जर नाही लागला रिझल्ट तर जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तसं आमचं भेटा नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.